राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती आहे, तर चेकअप करून ते आता निघाल्याचं पाहिलं। चेकअप पार पडल्यानंतर ते पुन्हा रुग्णालयातून आता निघाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, मुख्यमंत्री राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते आणि चेकअप झाल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयातून निघतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला तर ही दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिलेली आहे। तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ज्युपिटर रुग्णालयामधून निघाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। चेकअप झाल्यानंतर ते आता रुग्णालयातून बाहेर पडलेले आहेत। तर काही वेळापूर्वी ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्यानंतर तपासणीनंतर ते पुन्हा एकदा आता रवाना झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर एकनाथ शिंदेंच्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे। तर त्यांना घशाचा संसर्ग झाल्याची देखील माहिती आहे। तर शिंदेंना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असल्याची माहिती समोर आली आहे। तर डॉक्टरांनी शिंदेंच्या प्रकृतीच्या संदर्भात ही माहिती दिली आहे। तर आता चेकअप करून ते आता रुग्णालयातून बाहेर पडतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। तर मी चेकअपसाठी आलो होतो, माझी प्रकृती उत्तम आहे, अशी पहिली प्रतिक्रिया देखील या रुग्णालयातून बाहेर पडताना एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडतायत। तितकंच महत्त्वाचं असेल, मात्र एकनाथ शिंदेंची ही थेट दृश्य रुग्णालयातून बाहेर पडतानाची आपण पाहतोय। तब्येत कशी आहे सर? तब्येत कशी आहे? अरे तुम्हाला लागेल बघा, हे लागेल सर। तब्येत बरी आहे सर। तब्येत बरी आहे। तर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे आता चेकअपसाठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते आणि त्यानंतर आता ते चेकअप झाल्यानंतर बाहेर पडलेले आहेत। माझी प्रकृती उत्तम आहे, अशी एक छोटीशी प्रतिक्रिया देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर वर्षा बंगल्याच्या दिशेने आता एकनाथ शिंदे रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांचं चेकअप झाल्यानंतर आता वर्षा बंगल्याकडे ते रवाना झालेले आहेत। दरम्यान रोहित पवारांचं देखील या संदर्भात एक महत्त्वाचं ट्विट आहे, त्यांचं ट्विट देखील आपण पाहूयात। माननीय एकनाथ शिंदे साहेब, आपण तब्येतीची काळजी घ्यावी, असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय। आपण लवकर बरे व्हाल ही सदिच्छा आहे, असं रोहित पवार म्हणताय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवारांचं हे ट्विट आहे। तर आता शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघाल्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वर्षा बंगल्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत। काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील ते घेणार आहेत। त्यामुळे आता शिंदे कोणाची भेट घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सत्ता स्थापनेच्या घडामोडींना एकंदरीत वेग आल्याचं पाहायला मिळतं। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। ज्युपिटर हॉस्पिटलमधून ते सध्या चेकअप करून निघालेली आहे। तर माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। तर चेकअपसाठी रुग्णालयामध्ये आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। ज्युपिटर हॉस्पिटलमधील ही सगळी दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे आता वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अच्छा रिपोर्ट है। अच्छा रिपोर्ट हम ऐसा बता नहीं सकते। अच्छा रिपोर्ट है। नहीं, अभी रेस्ट लेना चाहिए या काम कर सकते हैं? रेस्ट काम कर सकते हैं, देखा नहीं क्या गए अभी काम पे। साहेब, सिटी स्कॅन, एक्सरे आणि एनटीचे टेस्ट केले गेले। हाँ। काही मधल्या काळात 4-5 दिवस जे त्यांना आजारी होते, त्यामुळे कुठे थकवा जाणवलाय का आणि त्याच्याकरता चेकअप केलं रेग्युलर? हाँ, सर इकडे बरोबर है। डॉक्टरांची देखील प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। शिंदेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिलेली। त्यानंतर आता एकनाथ शिंदे रवाना होतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। चेकअपसाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। तर आता
ज्युपिटर हॉस्पिटलमधून एकनाथ शिंदे निघालेले आहेत. वर्षा बंगल्याच्या दिशेने ते जात आहेत. राजेश गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत. अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत. राजेश. शुभम, नक्कीच ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये 2 तासाच्या तपासणी केल्यानंतर आताच थोड्या वेळपूर्वी काळजीवाहक मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्या घशात दुखत असल्यामुळे इथे उपचारासाठी आलेले आणि ते रक्ताचा पांढरा पेशी वाढलेला आणि ज्या 2-3 दिवसापासून त्यांना ज्या अँटीबायोटिक देण्यात येत होतं त्याच्यामुळे तब्येत खालवली असं सांगितलं आहे. आणि या ठिकाणी सिटी स्कॅन वगैरे करण्यात आलं आहे. ते रिपोर्ट जे आहे ते नॉर्मल आलेलं आहे असं सांगण्यात येत आहे. शुभम. राजेश, एकनाथ शिंदे सध्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. वर्षा बंगल्यावर महत्वाच्या बैठका वगैरे काही आयोजित आहेत का? नक्कीच आपण पाहू शकतो वर्षा बंगल्यावरती पोहोचल्यानंतर हे पुढची दिशा काय असणार, कोण नेते मंडळी भेटायला येत आहे ते पाहणं नक्की गरजेचं असेल. शुभम. अगदी राजेश, धन्यवाद. महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर एकनाथ शिंदे आता मुंबईच्या दिशेने अर्थातच वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलमधून ते निघालेले आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याची प्रतिक्रिया देखील डॉक्टरांनी दिलेली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या संदर्भातली सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय. एकनाथ शिंदे आता वर्षा बंगल्यावर जाणार आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावर कोणते कोणते नेते त्यांची भेट घेतात, भाजपचे काही नेते त्यांच्या भेटीसाठी येतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण अर्थातच सत्ता स्थापनेच्या हालचाली देखील राज्यामध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये शिंदेंची भूमिका महत्वाची आहे. खाते वाटपाच्या संदर्भात देखील अद्यापर्यंत चर्चा गुलदस्त्यात आहे. खाते वाटप कधी जाहीर होणार याकडे देखील लक्ष आहे. तर आता शिंदेंची भूमिका एकंदरीत या सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये महत्वाची आहे. त्यामुळे शिंदेंसोबत भाजपचे काही वरिष्ठ नेते चर्चा करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. दिल्लीचे निरीक्षक जे आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते शिंदेंसोबत चर्चा करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.